मेथी मटरी हा एक पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थ आहे जो मुख्यतः उत्तर भारतात प्रसिद्ध आहे। हा पदार्थ खास करून सणासुदीला किंवा स्नॅक म्हणून बनवला जातो। गौरी गणपतीच्या वेळेस अनेक प्रकारचे खाद्यप्रकार नैवेद्य म्हणून केले जातात, त्यातच ही मटरी सुद्धा प्रसिद्ध आहे। म्हणूनच आज आपण ही रेसिपी बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे। मेथीच्या सौम्य कडवट चवीमुळे इथे मेथी मटरीला छान चव येते आणि त्यानंतर मी अशी बारीक कापून घेतलेली आहे मेथी। पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यामध्ये मेथी मी आता व्यवस्थित परतवून घेणार आहे। थोडंसं चवीपुरतं मीठही मी यामध्ये टाकणार आहे। बाकीच आपल्याला यामध्ये बाकीचं काहीही टाकायचं नाही, फक्त आपल्याला ही मेथी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। मेथी आपली परतवून झालेली आहे। आता ही व्यवस्थित असं मोकळी करून पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आपल्याला आणि मग त्यानंतर आपण बाकीची रेसिपी करणार आहोत। इथे मेथी पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही घेऊ शकता, पण गव्हाचं पीठ हे घेतलं तर हेल्दी आहे म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे असे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं रवा टाकलेला आहे, यामुळे त्याला कुरकुरीतपणा छान येतो। सफेद तीळ टाकलेले आहेत। सफेद तिळाचेही अनेक फायदे आहेत आणि ते दिसायलाही छान दिसतं त्या मटरीमध्ये। थोडेसे जिरे आणि मग ओवा असा हातावर चोळून त्यामध्ये टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद आणि हिंगही टाकलेलं आहे। या सगळ्या गोष्टींमुळे चव त्याची छान येते आणि ओवा टाकल्यामुळे ते पोटालाही पचायला हलकं असतं। लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे किंवा लाल तिखट टाकलं नाही तरी चालेल। इथे थोडंसं चवीला म्हणून मी थोडंसं लाल तिखट टाकले आहे। जर तुम्ही मुलांना डब्याला कोरडा खाऊ म्हणून करणार असाल तर लाल तिखट स्किप करायचं आहे। अशा प्रकारे आधी मी यामध्ये थोडंसं 2 मोठे चमचे तेलाचं मोहनही टाकलं होतं गरम करून, ते व्हिडिओमध्ये शूट करायचं राहून गेलेलं आहे, कारण तेल टाकल्यानंतर ते व्यवस्थित त्याचं पीठ मिश्रण चांगलं होतं मिक्स। आणि मग नंतर मी थोडं पाणी असं करून हे पिठाचा असा गोळा केलेला आहे घट्ट। पिठाचा गोळा हा थोडासा घट्टच करायचा आहे, जेणेकरून आपल्या मेथी मटरी ह्या कुरकुरीत होतील। आता इथे त्याला आतमध्ये जे मिश्रण लावायचं आहे त्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर असेल तरी चालेल मैद्याच्या ऐवजी, आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे। हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित फेटून त्याची एक पेस्ट बनवायची आहे। ती आपल्याला जेव्हा आपण मेथी मटरी लाटणार आहोत तेव्हा ही पेस्ट आपल्याला लागणार आहे, त्यामुळे ही पेस्ट आपण आता बनवत आहोत। इथे मैद्याच्या ऐवजी जर कॉर्नफ्लॉवर असेल तर अजून छान टेस्ट लागते, पण ऑप्शनल म्हणून मी मैदा सांगितलेला आहे। अशा प्रकारे आपली पेस्ट बनवून झालेली आहे। त्यानंतर जो पिठाचा गोळा मी बनवून ठेवला होता तो जवळजवळ 20 मिनिटे मी तसंच झाकून ठेवल्यानंतर आता मी त्याची एक पोळीसारखं लाटायला घेणार आहे। एकदम चपातीसारखं आपल्याला ते पातळ पण लाटायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। इथेच थोडीशी मेहनत लागते, बाकी अगदी अर्ध्या तासाचं काम आहे ही मेथी मटरी बनवण्याचं म्हणजे। इथे तुम्ही बघू शकता आता ही पूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर जी पेस्ट आपण बनवली होती मैदा आणि तुपाची, ती व्यवस्थित अगदी सगळ्या पोळीला लावून घ्यायची आहे आणि मग पुन्हा असं दोन्ही साईडला त्याच्या कडा दुमटून ती पेस्ट परत एकदा लावून आणि मग ते पुन्हा आपल्याला लाटायचं आहे। यामुळे त्याला लेअर छान येतात आणि ती दिसायलाही छान दिसते मेथी मटरी, म्हणून अशा प्रकारे आपण ते करणार आहोत। अशीच ही प्रक्रिया आपल्याला 2 वेळेस करायची आहे, म्हणजे 2दा चपाती लाटून आपल्याला पुन्हा ती पेस्ट त्याला लावायची आहे आणि मग आपण त्याला नंतर कट करणार आहोत। आता इथे एकदा मी करून घेतलेलं आहे आणि परत दुसऱ्यांदा
लाटत आहे। या मेथी मटरीचे अनेक फायदे आहेत। यामुळे आपलं पचन सुधारतं, रक्तशुद्धी होते आणि शारीरिक ताकदही मिळते। आणि असं जर म्हणजे संध्याकाळी चहाच्या वेळेस काही स्नॅक्स हवे असेल तर अशा घरच्या घरी आपल्याला हा हेल्दी असा स्नॅक बनवता येतो। ही मेथी मटरी आपण मुलांना शाळेत कोरडा खाऊ म्हणून सुद्धा देऊ शकतो किंवा संध्याकाळी चहा कॉफीसोबत ही चवीला स्नॅक म्हणून अतिशय छान लागते। हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये तर हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे। घराघरात हा पदार्थ खास करून सणासुदीच्या काळात किंवा स्नॅक म्हणून बनवला जातो। ही रेसिपी अतिशय कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात होणारी आहे आणि हेल्दी आहे। अगदी सगळ्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींना आवडणारी अशी आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपल्या त्या पिठाचे दोनदा फोल्ड करून आतमध्ये ते व्यवस्थित जी पेस्ट बनवली होती मैदा आणि तुपाची ती लावून झालेली आहे। आता शेवटी अशा शेपमध्ये आपल्याला ते लाटायचे आहे चपाती आणि मग त्यामध्ये आपण सुरीने याचे 2 असे भाग करणार आहोत। यामध्ये तुम्हाला जो शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। मी अगदी त्या उभ्या स्ट्रिक्ट अशा शेपमध्ये कट केलेल्या आहेत। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही मेथी मटरी केली जाते। यामध्ये शेपही गोल वगैरे अशा आपण करू शकतो, आपल्याला आवडेल अशा त्या आकारामध्ये। अशा प्रकारे मी त्याचे सगळे कट करून घेतलेले आहेत। मुलांना जर मेथी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही स्नॅक बनवून त्यांना देऊ शकता, कारण मेथीचे अनेक फायदे आहेत। इथे अशा प्रकारे मी सगळे आधी कट करून घेतले आणि मग नंतर मी ते तळण्यासाठी घेणार आहे। एकीकडे कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे। इथे कढईत व्यवस्थित तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये त्या सगळ्या मेथी मटरी तळून घेणार आहे। मीडियम आचेवरच आपल्याला या सगळ्या मेथी मटरी तळायच्या आहेत। आधी तेल व्यवस्थित कडक तापून घ्यायचं आहे आणि मग नंतर मीडियम आचेवर त्या सगळ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित आपल्या त्या कुरकुरीत होतील मेथी मटरी। याला तेल तापल्यामुळे आधीच वेळ लागत नाही तळण्यासाठी सुद्धा। इथे आपल्या त्या तळून झालेल्या आहेत मेथी मटरी। पूर्ण तेल त्याचं काढून घ्यायल्यानंतर अशा प्रकारे त्या दिसतात। अशा प्रकारे आपली एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत मेथी मटरी तयार झालेली आहे। ही मटरी 1 महिना आरामात टिकते। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ती स्टोअर करून ठेवू शकता। इथे मी एका काचेच्या बरणीत ती स्टोअर केलेली आहे। अगदी दिसायलाही छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम असते। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।